नमस्कार, शुभ सकाळ. आपण या व्हिडिओमधून बघूया की संक्रांतीविषयीची सविस्तर माहिती म्हणजे संक्रांती कशावर आलेली आहे. तर 14 जानेवारी 2026 या दिवशी ही संक्रांत आलेली आहे आणि भोगी ही 13 जानेवारीला आलेली आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. चला तर बघूया या संक्रांतीला काय दान करावे. सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमधून, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता संक्रांत म्हणजे काय, तर सूर्याचा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे यालाच मकर संक्रांती असे म्हणतात. हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. असं म्हणतात की या दिवसापासून दिवस हा तिळतिळ वाढत जातो. मकर संक्रांत ही केवळ तिळगुळ घ्या गोडगोड बोला यापुरतीच मर्यादित नसून अनेक दान धर्म केल्याने ती फलदायी मानली जाते. खरं तर हा दिवस म्हणजेच उत्तरायणाचा प्रारंभ असतो. शुभतेचा, प्रकाशाचा आणि उन्नतीचा दिवस मानला जातो. आता आता दिवस तिळतिळ वाढणे म्हणजे काय, तर काळ्या दिवसापासून सूर्य हा उत्तर दिशेकडे सरकू लागतो. रात्र ही कमी होते आणि दिवस हा मोठा होतो. म्हणजेच हा काळ शुभ कार्यासाठी उत्तम मानला जातो. दुपारी 3 ते 4 या काळामध्ये जर तुम्ही चांगले पुण्य केलं असेल किंवा एखादी माळ जप केली असेल, चांगलं स्नान करून देवपूजा केली असेल, उपासना केली असेल, पूजा अर्चा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धीची कमतरता भासत नाही. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला काही दुःख आहे, आपण कर्जबाजारी आहोत, तर तुम्ही काहीतरी या संक्रांतीला दान करावे. आता बरेच लोक म्हणतात की 2026ची जे संक्रांत आहे त्याच्यावर काहीतरी पिवळं वस्त्र वगैरे ह्या गोष्टी वाईट आहेत. खरं तर हा आपला एक समज असतो. कारण ही संक्रांत जी आहे त्याचं वाहन काय आहे, तर देवीचं वाहन आहे वाघ. एखादी गोष्ट त्यावर येते म्हणजे त्या गोष्टी वाईट असतात असं नाही. तो फक्त एक समज असतो. यावेळीस देवीचे जे वाहन आहे ते वाघ घेऊन आलेली आहे आणि ती कुमारिका आहे, ती बसलेली आहे. आणि म्हणूनच देवीची पूजा आणि आराधना करत राहा आणि त्यातूनच तुम्हाला खूप